इथं आलेलो आहे आणि आता IPS अंजना कृष्णा मॅडम आणि PI या दोघांनाही आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की घटनेला 22 तास उलटून गेलेले आहेत. अजून 24 तासाचा कालावधी आम्ही पोलीस प्रशासनाला देतो आहे. त्या ठिकाणी एकूण 10 आरोपी आहेत, त्यापैकी 6 जण डिटेक्ट झालेले आहेत, 3 जणांचं डिटेक्शन राहिलेलं आहे. परंतु ह्या सर्वांना उद्या दुपारी 4-5 वाजेपर्यंत जर पोलीस प्रशासनानं जर त्या ठिकाणी अटक केली नाही, कारण त्यांच्यावरचे जे गुन्हे, कारण पोस्कोसारखा भयंकर गुन्हा त्या ठिकाणी आहे, 307 त्या ठिकाणी लावलं गेलं पाहिजे. कारण एक डोळा पूर्णपणे निकामी आहे, तिला ससूनला नेऊन तो डोळा काढून टाकावा लागणार आहे. आणि अशा प्रकारची अमानुष जी अत्याचार आहे, मारहाण आहे आणि त्या मुलीची 17 वर्षाची नाबालिग ती मुलगी आहे, शाळेतून ह्याच्यामध्ये बकऱ्याच्या पाठीमागे आलेली आहे. त्यामुळं हा अत्यंत नृशंस अशा प्रकारचा महाराष्ट्राच्या सौहार्दाला काळिमा फासणारा आणि महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण दूषित करणारा त्या ठिकाणी काही मंडळींनी प्रस्थापित प्रवृत्तीने हे खूप चुकीचं कृत्य केलेलं आहे. या गोष्टीची जेवढी निर्भत्सना करावी, जेवढी निंदा करावी तेवढी थोडी आहे. परंतु महाराष्ट्रातील जनतेला माझी विनंती आहे की आपण सर्वांनी सामाजिक सौहार्द राखूया आणि आरोपींना पोलिसांनी कडकातील कडक शासन करून लवकरात लवकर त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत. पोक्सोसारखा गुन्हा आहे, त्याच्यामुळं लगेच त्यांना अटक झाली पाहिजे. जर हे उद्या 4 वाजेपर्यंत झालं नाही तर उद्या 4 वाजता संबंधित दोन्ही अधिकाऱ्यांना विचारात घेऊन परवा दिवशी या ठिकाणी प्रचंड असा प्रकारचा एक मोर्चा हा या पोलीस स्टेशनवरती संपूर्ण महाराष्ट्राच्या धनगर जमात असेल, बहुजन समाज असेल, त्यांचा ह्याच्यावरती आम्ही मोर्चा आयोजित करणार आहोत. पण उद्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आम्ही पोलीस प्रशासनाला वेळ दिलेली आहे. घटना नेमकी कशा संदर्भात घडली होती, काय म्हणजे ह्याच्याविषयी काय सखोल आपण माहिती घेतली? या विषयाची सखोल माहिती घेत असताना मागच्या आठवड्यामध्ये अंजनगाव खेलोबा हे शेजारच्या माढा तालुक्यामध्ये जे प्रकरण घडलेलं होतं, त्या प्रकरणाचे पडसाद ह्या ठिकाणी होते. महाराष्ट्राच्या सोशल मीडियावरती काही जात घटक, त्या ठिकाणी काही मंडळी ज्यांना जातीमध्ये विद्वेष प्रस्तावायचा आहे अशी लोक काम करत होती. त्या विषयाचा कंगोरा ह्या विषयाला आहे की काय अशा प्रकारचा संशय आमच्या मनामध्ये आहे. परंतु तरीसुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला माझी एक विनंती असणार आहे की सर्वांनी सामाजिक सौहार्द राखावं. गुन्हेगाराला कुठलीही जात नसते आणि म्हणून त्यांनी जरी कुठल्या वेगळ्या मनोवृत्तीने हे काम केलं असलं तरी आपण जातीमध्ये भांडण न करता, छत्रपती शिवरायांचं हे स्वराज्य आहे, छत्रपती शिवाजीराजांनी 18 पगड जातींना बरोबर घेऊन केलेलं काम आहे आणि फुले शाहू आंबेडकरांची ही भूमी आहे. आणि म्हणून याला जातीय रंग न देता आरोपींना अटक झाली पाहिजे. त्यांनी जे नृशंस कृत्य केले त्याची आम्ही निंदा करतो आणि त्याच्या पाठीमागं जर त्यांच्यामध्ये काही जातीचा विषारीपणा असेल तर तो पोलिसांनी ठेचून काढला पाहिजे आणि अशा प्रकारच्या घटना आता महाराष्ट्रामध्ये झाल्या नाही पाहिजेत असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे. सर, आपण PI साहेब आणि DYSP यांच्याकडे गेलो होतो, काय त्या ठिकाणी त्यांच्याकडून काय आश्वासन मिळेल? काल रात्री गुन्हा दाखल झालेला आहे मेंढपाळांच्यावरती हल्ला केल्यामुळं आणि ते फरार झाली हल्ला करून. आता PI वरती किंवा पोलीस स्टेशनवरती जबाबदारी अशी तात्काळ ते आरोपी जे आहेत त्यांना अटक करून जे गुन्हे दाखल केलेले त्याच्यामुळे 307चा गुन्हा दाखल करावा अशी आम्ही मागणी केली. बाकी सगळे गुन्हे पोस्कोचा आहे, सगळे आहे, परंतु 307चा गुन्हा त्याकडं वयस्कर आजीला डोळ्याला लागल्यामुळं करायला सांगितलेला आम्ही मागणी केलेली आहे. प्रामुख्यानं ही जी मानसिकता आहे, मी मेंढपाळ लोक त्यांचं जीवन सगळं अक्षरशः 6-6 महिने नाही वर्ष भटकंती केल्याशिवाय अन्नाला पोटाला अन्न मिळत नाही. आणि ही माणसं मराठवाड्यातून परत गावाकडे आपले निघालेले असताना ह्या लोकांनी फक्त रस्त्याच्या खाली रानात उतरली म्हणून तो गुन्हा केला आहे. आणि आपण बघितलं महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांनी तो व्हिडिओ पाहिला की अमानुष अशी मारहाण त्या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून आमची मागणी की इथं त्या कुठल्या आरोपींना कुठल्याही आरोपीला जात नसते आणि आम्ही तशी अजिबात मागणी देखील करत नाही. पण ती आरोपी जे आहेत ज्या मानसिकतेनं या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला केला आहे त्यांना ताबडतोब अटक झाली पाहिजे. आणि म्हणून आता सांगितल्याप्रमाणे साहेबांना विनंती केल्या, आम्ही साहेब म्हणले मला फक्त 24 तासाचा वेळ द्या. तर आपण सगळेजण पोलीस खात्याला सहकार्य करणारी माणसं आहोत. 24 तासानंतर पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढचं पाऊल उचलण्यात येईल. किती आरोपी अटक केले? आतापर्यंत 3 आरोपी अटक केले. बाकीचे अजून 7 जण आहेत. साहेब म्हणजे किती दिवसात अटक करतो? 24 तासात अजून पुढच्या उद्या 4-5 वाजेपर्यंत करतो. सर, या सर्व प्रकरणासंदर्भात जे वरिष्ठ नेते आहेत, महादेव जानकर साहेब असतील, हाते साहेब असतील किंवा पडळकर साहेब किंवा आता जसं धनगर समाजाचं नेतृत्व करणारे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, इतर सुद्धा कोण येणार आहेत का वरिष्ठ मंडळी? नाही, त्यांचं सगळ्यांचं या प्रकरणावरती बारीक लक्ष आहे. प्रत्येकाने SP साहेबांशी पालकमंत्र्यांशी बोलणं केलेलं आहे.
आणि थेट SP साहेबांच्या माध्यमातून इथं DYSP मॅडम आणि मानेसाहेब PI यांना प्रत्यक्ष सगळ्या मेसेज आलेले आहेत, सूचना आलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे त्याची कारवाई देखील चालू आहे. तुमचं काही येण्याचे काय सांगितलं तसं नाही ते संदर्भात एक लक्षात घ्या, message त्यांची आम्ही सगळी इथं मंडळी जी आहेत ती त्यांची अनुयायीच आहेत त्या सगळ्या लोकांची. त्यामुळं इथं काय घडतंय काय नाही आम्ही त्यांना इथं सांगत असतो आणि त्यांची भूमिका ज्यावेळेला इथं काय निगेटिव्ह होतंय त्यावेळेला ते यात पुन्हा लक्ष स्वतः वैयक्तिक लक्ष घालते. परंतु आतापर्यंत त्या साहेबांनी आज 24 तासात 3 जणांना अटक केलेली. राहिलेल्यासाठी आपण त्यांना वेळ दिली. ते काम करत नाहीत असं दिसल्यानंतर पुढं आहेच मग सगळी नेते मंडळी आहे, मग बाकी सगळीच उत्तर दिले. सर, हे जे अशा घटना होत आहेत नेमकं ही घटना निमित्त आहे, पण पुढेही भविष्यात अशा घटना होऊ नयेत याच्यासाठी तुमच्या काय मागणी आहे का? नाही, म्हणूनच तर हे सगळं जे आहे हे लक्ष घालायचं कारण काय, आता हे पांडुरंग मिरगळांना राज्यस्तरावरती आमच्या समाजाचं काम करतात. ही सगळी मंडळी येण्याचं कारण एकच आहे की या लोकांच्या मुसक्या आवळा जेणेकरून पुन्हा पुन्हाच हिंमत होणार नाही. त्यांना एकदा कळलं ना की इथं पोलीस स्टेशनमध्ये काय असतं आत बसल्यानंतर पुन्हा कोणाची धाडस होणार नाही. पण सरकारकडे तुमची काय वेगळी काय मागणी आहे? सरकारकडे मागणी काय की धनगर समाजाला जी भटकंती करणारा धनगर समाज आहे त्यांच्यावरती कायमच तुम्हाला सांगतो म्हणजे पूर्ण आरक्षित करायला पाहिजे अशी आमची मागणी की त्या लोकांना पूर्ण जर आरक्षित केली, जमिनी आरक्षित केल्या तर त्या ठिकाणी त्यांना चारता येईल. हे अशा वारंवार घटना घडतायत. कुणी नाही कुणी त्यांना अडवते, कुणी नाही कुणी मारते. पाठीमागे एक जणाची हत्या देखील झालेली मराठवाड्यामध्ये. हे भयानक सगळ्या गोष्टी घडतायत आणि म्हणून ह्या गरीब वंचित घटकावरती सरकारने लक्ष द्यावं. सरकारने यापुढे यांना संरक्षण कसं मिळेल अशा पद्धतीची कार्यवाही करावी अशी मागणी आहे. अन्न आंदोलनाचं स्वरूप कशा प्रकारचं असेल? उद्या 4 वाजेपर्यंत जर सर्वचे सर्व आरोपी अटक झाले नाहीत तर परवा दिवशी या ठिकाणी आम्ही मोर्चा काढणार आहोत आणि तो मोर्चा अति विराट मोर्चा असेल आणि त्या मोर्चानंतर त्या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलं जाईल. या ठिकाणी जोपर्यंत सर्व आरोपींवरती आमच्या म्हणण्याप्रमाणे जे ॲक्च्युली घडलेली घटना आहे तशा प्रकारचे गुन्हे दाखल होऊन तशा प्रकारची कार्यवाही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मोर्चानंतर या ठिकाणी आमरण उपोषण असेल या कार्यालयाच्या समोर आणि त्याच्यामध्ये संपूर्ण धनगरी जमात, संपूर्ण बहुजन समाज हा त्याच्यामध्ये सामील झालेला असेल. ठीक आहे.